नमस्कार. शिवछत्रपती परिसर अभ्यास भाग 2 इयत्ता 4. आपण बघणार आहोत पाठ 3 मराठा सरदार भोसल्यांचे कर्तबगार घराणे. धामधुमीचा काळ संतांनी लोकांच्या मनात भक्तिभाव निर्माण केला, तर शूर मराठा सरदारांनी महाराष्ट्रात शौर्यांची परंपरा निर्माण केली. तो काळच मोठा धामधुमीचा होता. विजापूरचा आदिलशहा आणि अहमदनगरचा निजामशहा या सुलतानामध्ये महाराष्ट्रात नेहमी लढाया होत्या. लढाईसाठी त्यांना फौजा लागली. या कामी ते मराठा सरदारांचा उपयोग करून घेत. शूर मराठा सरदार मराठे काटक व शूर होते, तसेच ते धाडसी होते, स्वामिनिष्ठ होते. लढाईवर मोठमोठे पराक्रम गाजवण्यात त्यांना मोठा अभिमान वाटे. हातात भाला, कमरेला तलवार असे हे धाडसी मराठा जवान घोड्यावर मांड घालून सरदारांच्या फौजेत दाखल हो. मराठी सरदार फौजबंद असत. कोणत्याही फौजबंद मराठा सरदार सुलतानाकडे गेला की सुलतान त्याला आपल्या चाकरीशी ठेवे. त्याला सरदारकी दे, कधीकधी जहागिरी दे. जहागीर मिळालेले सरदार स्वतःला आपल्या जहागिरीचे राजे समजत. विजापूर व अहमदनगर येथील सुलतानांच्या पदरी अनेक मोठमोठे मराठे सरदार होते. त्यात सिंदखेडचे जाधव, फलटणचे निंबाळकर, मुधोळचे घोरपडे, जावळीचे मोरे, वेरूळचे भोसले हे प्रमुख होते. सिंदखेडचे जाधव हे देवगिरीच्या यादवांचे वंशज. शिवरायांच्या मातोश्री जिजाबाई या सिंदखेडच्या लखुजी जाधवांच्या कन्या होत्या. शौर्यांची परंपरा. हे सारे सरदार शूरवीर होते, पण त्यापैकी अनेकांचे आपापसात हाडवैर असे. स्विकीयांसाठी एक होऊन काहीतरी करावे अशी दृष्टी त्यांना नव्हती. त्यामुळे त्यांचे शौर्य त्यावेळी परक्यांच्या उपयोगी पडत असे. पण असे असले तरी महाराष्ट्रातील हजारो तरुणांना त्यांनी पराक्रमाची गोडी लावली. त्यांनी अनेक पराक्रमी वीर निर्माण केले. मराठी सरदारांनी महाराष्ट्रात शौर्य जीवन ठेवले. महाराष्ट्रातील शूर घराण्यापैकी वेरूळचे भोसले घराणे मोठे पराक्रमी निघाले. घृष्णेश्वरांचे मंदिर. सुमारे 400 वर्षापूर्वीची गोष्ट. वेरूळच्या लेण्याजवळील घृष्णेश्वरांचे सुंदर मंदिर मोडकळीस आले होते. त्यांच्या भिंतींना भेगा पडल्या होत्या. मंदिरातील पुजारीही मंदिर सोडून गेला होता. एवढे महान दैवत पण कोण अवकळा आली होती त्या मंदिराकडे पाहून भक्तांना हळहळ वाटे. येणारे जाणारे हळहळत उसासे सोडत. पण त्यांच्या दुरुस्तीना विचार कोण करते. त्या पडक्या मंदिरात एक शिवभक्त नित्यनियमाने येत असे. शिवांच्या पिंडीवर बेलफूल वाहत असे. हात जोडून आपल्या मनातले श्री शिवाला सांगत असे. एक दिवस त्याने गडी माणसे आणली. मंदिरांच्या पडक्या भीती नीट केल्या. मंदिरांची सारी व्यवस्था लावली. कृष्णेश्वरांचा जीर्णोद्धार केला. मंदिरांच्या आत बाहेर दिवे लावले. कृष्णेश्वरांचे गेलेले वैभव परतले. हे कोणी केले? कोण होते हे शिवभक्त? ते होते मालोजीराजे भोसले. वेरूळचे भोसले, वेरूळ गावचे पाटील मालोजीराजे भोसले हे थोर शिवभक्त होते. विठोजीराजे यांचे धाकटे भाऊ वेरूळच्या बाबाजीराजे भोसल्यांची ही मुले. वेरूळ गावची पाटीलकी बाबाजीराजे भोसल्याकडे होती. मालोजीराजे व विठोजीराजे मोठे कर्तबगार होते, तसेच ते शूर होते. त्यांच्या पदरी पुष्कळ हत्यारबंद मराठे होते. तो काळ फार धामधुमीचा होता. निजामशाहीवर उत्तरेच्या मोगल बादशहाने स्वारी केली होती. त्यावेळी दौलताबाद ही निजामशाहीची राजधानी होती. तेथे मालिक अंबर नावाचा त्यांचा वजीर होता. तो मोठा कर्तबगार व हुशार होता. त्याने दौलताबाद जवळील वेरूळच्या भोसले बंधूंची कर्तबगारी पाहिली.
त्यांनी निजामशहाजवळ त्यांच्या कर्तबगारीची वाखाणणी केली. निजामशहाने मालोजी राजांना पुणे व सुपे परगण्याची जहागिरी दिली. भोसल्यांच्या घरी वैभव आले. उमाबाई ही मालोजीरावांची पत्नी. ती फलटणच्या निंबाळकर घराण्याची होती. या उभयतांना 2 मुलगे होते. एकाचे नाव शहाजी आणि दुसऱ्याचे नाव शरीफजी. शहाजी 5 वर्षाचा असताना राजांचे इंदापूरच्या लढाईत मारले गेले. विठोजी राजांनी आपल्या पुतण्यांचा आणि जहागिरींचा सांभाळ केला. पुढे त्यांनी शहाजीसाठी लोकजीराव जाधवांच्या मुलीला मागणी घातली. जाधवांची लेक जिजाबाई मोठी सुलक्षणी होती. जिजाबाईसाठी विठोजीराजांनी घातलेली मागणी लखुजीरावांनी स्वीकारली. लखुजीराव म्हणजे निजामशाहीतील एक शूर व पराक्रमी सरदार होते. ते मोठा फौज फाटा बाळगून होते. निजामशहाच्या दरबारातील त्यांची मोठी प्रतिष्ठा होती. त्यांनी शहाजीराजे आणि जिजाबाई यांचा विवाह मोठ्या थाटात साजरा केला. जिजाबाई भोसले कुळांची लक्ष्मी झाली. शहाजीराजे निजामशहाने मालोजी राजांची जहागिरी शहाजीराजांना दिली. शहाजीराजे पराक्रमी होते. निजामशाही दरबारात त्यांचा मोठा मान. मोगल बादशहाने ती निजामशाही जिंकायला बेत केला. विजापूरचा आदिलशहाही त्याला मिळाला. तेव्हा निजामशाही वाचवण्यासाठी मालिक अंबर व शहाजीराजे निकराने लढले. दोन्ही फौजांचा त्यांनी पराभव केला. अहमदनगरजवळ भातवडी येथे ही प्रसिद्ध लढाई झाली. या लढाईत शरीफजी मारले गेले, पण शहाजीराजांनी मोठा पराक्रम गाजवला. त्यामुळे शूर सेनापती म्हणून त्यांचा सर्वत्र लौकिक झाला. दरबारात त्यांनी प्रतिष्ठा वाढली, इतकी की खुद्द मलिक अंबरला त्यांच्याबद्दल असूया वाटू लागली. त्यातून उभयतांत वितुष्ट निर्माण होऊन शहाजीराजांनी निजामशाही सोडली आणि ते विजापूरच्या आदिलशाहीला जाऊन मिळाले. आदिलशहाने त्यांना सरलष्कर हा किताब देऊन त्यांना सन्मान केले. पुढे निजामशाहीत बऱ्याच घडामोडी झाल्या. वजीर मलिक अंबर मृत्यू पावला. त्यांचा पुत्र फतेह खान हा मोठा कारस्थानी होता. तो आता निजामशाहीचा वजीर झाला. त्यांच्या काळात निजामशाही उतरती कळा लागली. मुघलांच्या स्वारीला धोका निर्माण झाला. त्यातून निजामशाही सावरण्यासाठी निजामशहाच्या आईने शहाजीराजाकडे परत येण्याची साकडे घातली. तेव्हा शहाजीराजे आदिलशाही सोडून निजामशाहीत परतले.